नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण टॅकोमेट्री सर्वे जो पण आहे त्याच्या न्यूमेरिकलबद्दल आपण डिस्कशन करणार आहोत. तर न्यूमेरिकल सॉल्व करण्यासाठी जो डाटा आपल्याला लागत असतो तो कोणत्या प्रकारचा डाटा असतो आणि आपल्याला कोणकोणत्या प्रकारचे फॉर्म्युले लागत असतात टॅकोमेट्रीचे उदाहरण सॉल्व करायला त्याची माहिती आपण बघूया. समजा एखादा हा जो आहे हा माउंटेनियस पार्ट आहे, हा एक डोंगराळ भाग दिसायला भेटत आहे आणि याच्यामध्ये आपल्याला काय करायचं बरं का. समजा हा ए पॉईंट आहे आणि इथे एखादा बी पॉईंट आहे. मला काय करायचं आहे, हा ए पॉईंट आणि हे बी पॉईंट यांचं ही समुद्र सपाटी आहे आपली. तर समुद्र सपाटीपासून एचं जी उंची आहे ज्याला बोलतो आपण रिड्यूस लेवल, मी तर बोलताना काय बोलणार, रिड्यूस लेवल ऑफ ए असा शब्द मी वापरणार. ठीक आहे. सेम मला जर का समजा बीची रिड्यूस लेवल काढायची असेल तर मी ते बोलताना कसं बोलणार, रिड्यूस लेवल ऑफ बी या पद्धतीने आपण मेन्शन करणार. तर रिड्यूस लेवल ऑफ ए, रिड्यूस लेवल ऑफ बी आपल्याला काढावी लागणार आहे. राईट. दुसरी बात म्हणजे काय, ए आणि बी यांच्यामधलं होरिझॉन्टल डिस्टन्ससुद्धा आपल्याला काढावं लागत असतं. तो ए आणि बी याच्यामधलं होरिझॉन्टल डिस्टन्स सोबत यांच्या इलिव्हेशन आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत. आता पॉईंट काय येतो, हे तर पॉईंट आहे जिथं आपल्याला गोष्टी डिटर्माइन करायच्या आहेत. परंतु आपलं इन्स्ट्रुमेंट आपण कुठे ठेवणार. समजा मी इन्स्ट्रुमेंट काय करत असतो, इन्स्ट्रुमेंट समजा मी इथं ठेवून देतो. इन्स्ट्रुमेंट जर का मी इथं ठेवतोय तर इन्स्ट्रुमेंट इथं ठेवल्यानंतर ए पॉईंटवर मी काय ठेवणार, ज्या पॉईंटचं तुम्हाला माहिती हवी आहे त्या पॉईंटवरती काय असणार, आपला स्टाफ असणार. तर इथे मी स्टाफ ठेवतोय, आपला स्टाफ आहे लेवलिंग स्टाफ, आणि याला काय करणार बरं का, या पद्धतीने आपण याच्या रिडिंग घेणार. आता टॅकोमीटरमधून जेव्हा आपण रिडिंग आपण घेणार तर आपल्याला रिडिंग किती भेटत असतात, 3 रिडिंग भेटत असतात. ठीक आहे. तो 3 रिडिंग आपल्याकडे असतात, 3 रिडिंग आपल्याकडे दिसायला भेटत असतात. सेम समजा इथं मी स्टाफ ठेवणार आणि याचं जेव्हा आपण हे करतो तर तो आपल्याला दिसायला येईल की हा जो पण टेलिस्कोप आहे हा असा टिल्ट आपल्याला करावा लागेल आणि त्याची पुन्हा जाऊन आपल्याला किती रिडिंग दिसायला भेटतील, 3. हा. तर जेव्हा आपण वरती करून याचा अँगल मोजतोय, कारण की टेलिस्कोप जो होता तो जर का सरळ आडवा राहिला असता तर तेव्हा अँगल वगैरे बनवला नसता. परंतु आता त्याला मी टिल्ट करतो, याचा अर्थ आडव्यासोबत तो काही ना काही अँगल बनवणार. सेम इकडचा जो पण हा ए पॉईंट होता हा डाऊन याचा असा खालच्या बाजूला आपल्याला अँगल बनवताना दिसायला भेटत आहे. तो याला आपण डिप्रेशन बोलतो. सांगायचं तात्पर्य काय आहे की इन्स्ट्रुमेंट आपण इथं ठेवलेला आहे आणि आपण खालच्या बाजूने जर का बघत असणार तर इथे जो अँगल येतो आहे होरिझॉन्टल सोबत मधल्या रिडिंगने केलेला, कोणत्या रिडिंगने, या मधल्या रिडिंगने केलेला जो अँगल असतो त्याला आपण डिप्रेशन अँगल म्हणतो. आणि वरच्या बाजूला जेव्हा तुम्ही मोजताय तर मधल्या रिडिंग सोबत केलेला होरिझॉन्टलची जो अँगल आहे त्याला आपण काय बोलत असतो, त्याला आपण बोलून देत असतो इलिव्हेशन. तो इलिव्हेशन आणि डिप्रेशन अशी 2 अँगल आपल्याला दिलेले असतात. तर जो पण डाटा आपल्याकडे दिलेला आहे तो कशा पद्धतीचा असतो बरं का, तर आपल्याला म्हणतात की इन्स्ट्रुमेंटचं स्टेशन कुठे आहे. समजा हा इन्स्ट्रुमेंट इथे ठेवला आहे, हा इन्स्ट्रुमेंट पी आहे, तर इन्स्ट्रुमेंटेशन जे पण आहे त्या इन्स्ट्रुमेंटचं स्टेशन आपल्याला देऊन देतात. ते इन्स्ट्रुमेंटचं स्टेशन आपल्याला दिलं आहे. दुसरं, लेवलिंग स्टाफ कुठे ठेवलेला आहे आपण त्याची सुद्धा माहिती आपल्याला दिलेली असते. जसं की या उदाहरणामध्ये लेवलिंग स्टाफ एवरती आणि बीवरती ठेवला आहे. तो लेवलिंग स्टाफ जो आहे तो लेवलिंग स्टाफ आपण कुठे ठेवतो त्याची माहितीसुद्धा ते देतात. तो इन्स्ट्रुमेंट स्टेशन कुठे ठेवला आहे, लेवलिंग स्टाफ कुठे ठेवला आहे त्याची माहिती देतात. सोबत जो पण आपला इन्स्ट्रुमेंट आहे त्या इन्स्ट्रुमेंटची बॉटमपासून तर जो पण आपला टेलिस्कोप आहे त्याच्या सेंटरपर्यंतची जी हाईट असते त्याला बोलतो हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट. तो जो पण आपला हा इन्स्ट्रुमेंट मी ठेवलेला आहे तर बॉटमपासून तर जो पण आपला टेलिस्कोप आहे त्याच्या सेंटरपर्यंत जी हाईट असते त्याला बोलतो आपण हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट. तर तो आपल्याला हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंटेशनची पण माहिती देत असतो. तो एवढा डाटा आपल्याकडे त्याने दिलेला असतो. सोबत तो कधी काय करेल, एखादा हा ए पॉईंट किंवा समजा हा एखादा बी पॉईंट यांची आपल्याला तो रिड्यूस लेवलची माहिती पण देऊन देईल. तो परीक्षेमध्ये उदाहरणं कशा पद्धतीने विचारतात त्याचं एक्झाम्पल आपण पुढे जाऊन बघणार आहोतच. ठीक आहे. मग आता जर मला सगळ्यात महत्त्वाचं या उदाहरणामध्ये टॅकोमेट्रीच्या एक्झाम्पलमध्ये मला काय फाइंड आउट करावं लागत असतं. मला फाइंड आउट करायचं आहे व्हर्टिकल डिस्टन्स, जसं की हा ए आणि हा बी यांच्यामधलं व्हर्टिकल डिस्टन्स मला फाइंड आउट करायचं आहे. तो व्हर्टिकल डिस्टन्स फाइंड आउट करणार, त्याचे एक्सप्रेशन काय असतात ते बघूया. सोबत मला होरिझॉन्टल डिस्टन्स फाइंड आउट करायचे आहे. तो होरिझॉन्टल डिस्टन्स आपण बघूया. आणि तिसरी गोष्ट मला काय फाइंड आउट करायची अजून, तो व्हर्टिकल डिस्टन्स काढा, होरिझॉन्टल डिस्टन्स फाइंड आउट करा, नंतर रिड्यूस लेवल फाइंड आउट करायचे, रिड्यूस लेवल फाइंड आउट करा, तो रिड्यूस लेवल फाइंड आउट करा. राईट. व्हर्टिकल डिस्टन्स, होरिझॉन्टल डिस्टन्स, रिड्यूस लेवल फाइंड आउट करणे. अजून पुढे जाऊन आपण काय फाइंड आउट करतो बरं का, रिड्यूस लेवल झाल्यानंतर आपल्याला ग्रेडियंट काढायला लावतात कधी. तो ग्रेडियंट, तो टॅकोमेट्रीचे जे पण उदाहरणं आहेत हे तुम्हाला 4 प्रकारच्या गणितांवरती दिसायला भेटेल. ठीक आहे. तर 4 प्रकारच्या गणितांवर दिसायला भेटेल तुम्हाला व्हर्टिकल डिस्टन्स, होरिझॉन्टल डिस्टन्स, रिड्यूस लेवल आणि ग्रेडियंट. ठीक आहे. तर या 4 प्रकारच्या गणितावरती तुम्हाला काय दिसायला भेटेल, हे टॅकोमेट्रीचं एक्झाम्पल आपल्याला दिसायला भेटणार आहे. मग आता व्हर्टिकल डिस्टन्स आणि होरिझॉन्टल डिस्टन्स यांचे फॉर्म्युले कशा पद्धती आहे हे पण तुम्हाला मी सांगून देतो. जसं की मी आता तुम्हाला व्हर्टिकल डिस्टन्स फाइंड आउट करायचा फॉर्म्युला सांगतो. जसं की मी बोलतो की ए जो आहे ए पॉईंट याचा व्हर्टिकल डिस्टन्स किती आहे, तो ए पॉईंटचा व्हर्टिकल डिस्टन्स सांगायचं असेल तर मी बोलेल VA. तो VA कसा काढणार मी, VA = K × SA sin 2θ/2 + C sin θA. हा θA म्हणू आपण.
तो सांगायचं तात्पर्य काय आहे, हे माझ्याकडे एक्सप्रेशन आलं व्हर्टिकल डिस्टन्सचं. जर मला व्हर्टिकल डिस्टन्स ए पॉईंटचं जर फाइंड आउट करायचं असेल तर ते कसं काढतात, के इंटू एस ए. आता बघू ह्या के काय असतो, एस ए काय असतो ते बघू. के इंटू एस ए, पुढे जाऊन साईन 2 थिटा ए डिवाइड बाय 2 प्लस सी साईन थिटा ए. या पद्धतीचे हे एक्सप्रेशन आहे. मग आता याच्यामध्ये एक एक टर्म आपण समजून घेऊया. व्ही ए आपल्याला काय सांगतो, व्हर्टिकल डिस्टन्स ऑफ ए हा आपल्याला काय सांगतो, व्ही ए सांगतो. के काय असतो, के असतो आपला मल्टिप्लाइंग कॉन्स्टंट. या मल्टिप्लाइंग कॉन्स्टंटची जर का तुम्ही बघायला गेलात व्हॅल्यू तर ती जवळजवळ 100 दिलेली असते. उदाहरणामध्ये जी दिली असेल ते घेणार, पण जनरली याची व्हॅल्यू किती असते, 100. आणि तुम्हाला हे पण माहीत असेल की मल्टिप्लाइंग कॉन्स्टंट आपण F/I ने पण दाखवत असतो. आता पुढचा पॉईंट आहे आपल्याकडे एस ए. एस ए कोणाला बोलतो आपण, एस ए अर्थ काय झाला की जेव्हा तुम्ही ए पॉईंटची रिडिंग घेतली असेल तर तुम्हाला 3 रिडिंग भेटणार आहेत. 1 रिडिंग, 2 रिडिंग आणि 3 रिडिंग भेटतील, बरोबर ना. ते गिवन डाटामध्ये कळणारच आहे. तर या ज्या 3 रिडिंग आहेत, या 3 रिडिंगमध्ये एंडच्या ज्या 2 रिडिंग असतात यांचा आपण डिफरन्स घेणार आहे. आणि डिफरन्स कसा घेतो आपण, मोठा मायनस छोटा. कळालं. तो ए पॉईंट जो आहे त्या ए पॉईंटवरती आपल्याला 3 रिडिंग दिलेल्या असतात. त्याच्या एंडच्या ज्या 2 रिडिंग आहेत यांचा जर का आपण डिफरन्स घेतला, डिफरन्स म्हणजे फरक जर घेतला, सबस्ट्रॅक्शन जर का केली, सबस्ट्रॅक्शन कसा मोठा मायनस छोटा करून घ्या, तुम्हाला याचा काय भेटून जाईल, एस ए भेटून जाईल. तो के म्हणजे काय असतो, तो गिवन असतो. एस ए कसा काढतात तो मी तुम्हाला सांगून दिला. साईन 2 थिटा ए. हा थिटा ए काय असतो बरं का, हा थिटा ए अँगल असतो. थिटा ए काय असतो, अँगल. तर ए जेव्हा पण स्टाफ आपण एवर ठेवला आहे तेव्हा अँगल किती बनवला आहे, होरिझॉन्टल सोबत. तर तो थिटा एची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली असते. तो कधी पॉझिटिव्ह असू शकतो, कधी निगेटिव्ह असू शकतो. परंतु या फॉर्म्युल्यामध्ये टाकत असताना नेहमी त्याला कशात घ्यायचा, नेहमी त्याला पॉझिटिव्ह घ्यायचा. फॉर्म्युल्यामध्ये टाकत असताना नेहमी त्याला काय घ्यायचं, त्या थिटा एला तो पॉझिटिव्ह घ्यायचा. ओके, हे झालं. नंतर आपण उदाहरणामध्ये आपल्याला एक वाक्य म्हणतात की टेलिस्कोपमध्ये आपण ॲनालिटिक लेन्स लावलेली आहे. तो ॲनालिटिकल लेन्स जर का आपण लावलेली असेल तर याचा अर्थ काय झाला बरं का, की आपण काय करत असतो, ॲडिटिव्ह कॉन्स्टंट 0 करून टाकतो. ॲडिटिव्ह कॉन्स्टंट म्हणजे सी, ज्याचा फॉर्म्युला आहे A+D. तो जर समजा तुम्ही ॲडिटिव्ह कॉन्स्टंट ज्याला तुम्ही A+D म्हणतायत किंवा सी म्हणतात, तो ॲनालिटिकल लेन्स लावून जर का 0 करत असणार तर सीची व्हॅल्यू जर का समजा 0 झाली तर ही टर्म 0 होऊन जाते. कधी कधी सीची व्हॅल्यू ते देतील, पण जेव्हा पण ते ॲनालिटिकल लेन्स म्हणतील तेव्हा तुम्ही समजून घ्यायला पाहिजे की ॲनालिटिकल लेन्स म्हणतो याचा अर्थ ॲडिटिव्ह कॉन्स्टंट किती बोलतोय, तो 0. तो ॲडिटिव्ह कॉन्स्टंट 0 बोलतोय. मग आपला हा फॉर्म्युला पुन्हा जाऊन कसा बनणार मग, VA = KSA साईन 2 थिटा ए डिवाइड बाय 2. ठीक आहे. आणि पुढचा काय होऊन जाईल, तो 0. असा हा व्हर्टिकल डिस्टन्सचा फॉर्म्युला होऊन जाईल. सेम ॲनालिटिकल लेन्स लावत असताना जर मला त्यांनी म्हटलं की बीवरती स्टाफ ठेवला आहे तर तुम्ही व्हर्टिकल डिस्टन्स सांगा बरं का बीचं, तर मी VB काढू शकतो. VB = KSB साईन 2 थिटा B डिवाइड बाय 2 प्लस C साईन थिटा B. या पद्धतीने म्हणू शकतो. पण सी हा 0 असल्या कारणाने याला मी 0 करून टाकेल आणि VBचा पूर्ण फॉर्म्युला काय होईल, KSB साईन 2 थिटा B डिवाइड बाय 2. राईट. त्याच्यामध्ये VB होता व्हर्टिकल डिस्टन्स ऑफ B, के होता मल्टिप्लाइंग कॉन्स्टंट ज्याची व्हॅल्यू 100 असते, SB काय असतात, बीच्या 3 रिडिंग असतात, त्याच्यापैकी एंडच्या 2 रिडिंगचा डिफरन्स घ्यायचा. ठीक आहे. या पद्धतीने आपण या VBचा सुद्धा फॉर्म्युला काढू शकतो. तर VA आणि VB व्हर्टिकल डिस्टन्स फाइंड आउट करून झालं तर आपल्याला व्हर्टिकल डिस्टन्स फाइंड आउट करावं लागतं. या पद्धतीने आपण व्हर्टिकल डिस्टन्स फाइंड आउट करतो. आता आपल्याला होरिझॉन्टल डिस्टन्स काढायचं आहे. तर होरिझॉन्टल डिस्टन्स मी कशा पद्धतीने काढणार बरं का, ए आणि बी. तो इन्स्ट्रुमेंट आपल्या P वरती आहे, तो आपण करताना कसं करणार, तो P वरती जर का समजा इन्स्ट्रुमेंट आहे तो P आणि A याचा तुम्ही होरिझॉन्टल डिस्टन्स फाइंड आउट करू शकतात. P आणि B याचा होरिझॉन्टल डिस्टन्स फाइंड आउट करू शकतात. आणि या दोघांची जर का तुम्ही बेरीज केली तर तुम्हाला काय भेटून जाईल बरं का, या दोघांची बेरीज केल्यानंतर तुम्हाला टोटल होरिझॉन्टल डिस्टन्स भेटून जाईल. पण आता होरिझॉन्टल डिस्टन्सचा फॉर्म्युला काय बरं का, समजा मला हे डिस्टन्स फाइंड आउट करायचं आहे P आणि A मधलं, तर मी कसं फाइंड आउट करणार, होरिझॉन्टल डिस्टन्स ऑफ P अँड A फॉर्म्युला काय आपल्याकडे, K. ठीक आहे. तर इन्स्ट्रुमेंट आपलं P वरती ठेवलं आहे आणि बघतोय आपण A कडे. तर आपला पॉईंट काय असेल, A आहे ना. तर मी लिहिताना कसं लिहिणार बरं का, P वर इन्स्ट्रुमेंट आहे, स्टाफ कुठे A वरती, तो K × SA ज्याच्यावरती स्टाफ ठेवला आहे ना आपण, तो पॉईंट मी घेणार आहे. तो K × SA. याला डायग्रामच्या पद्धतीने सुद्धा समजून सांगता येते, पण फॉर्म्युल्याने डायग्रामपेक्षा सोपा आहे असं मला वाटतं. तो K × SA पुढे cos² थिटा A प्लस C cos थिटा A. हा फॉर्म्युला झाला आपला होरिझॉन्टल डिस्टन्स बिटवीन दी P अँड A. इन्स्ट्रुमेंट आणि A यांच्यामधलं हे होरिझॉन्टल डिस्टन्स काढायचं असेल तुम्हाला, ते एक्सप्रेशनचा वापर करावा लागतोय मला. K × SA cos² थिटा A प्लस C cos थिटा A. पण आपल्याला माहिती आहे ॲनालिटिकल लेन्स लावले त्यामुळे C काय होऊन जाईल, 0. तर मग होरिझॉन्टल डिस्टन्स बिटवीन P अँड A काय होऊन जाईल, KSA cos² थिटा A. हे होरिझॉन्टल डिस्टन्स फाइंड आउट करायचा फॉर्म्युला होऊन जाईल. सेम मला P आणि B मधलं जर का डिस्टन्स फाइंड आउट करायचं असेल तर मी कसं करणार, होरिझॉन्टल डिस्टन्स ऑफ P अँड B, PB कसं फाइंड आउट करणार, KSB
कॉस स्क्वेअर थिटा बी. आणि लक्षात ठेवायचं फॉर्म्युल्यामध्ये कधीही तुम्ही जेव्हा आपण व्हॅल्यू टाकणार थिटाची व्हॅल्यू ती निगेटिव्ह जरी असली तरी तुम्ही पॉझिटिव्ह टाकायचं होतं. ठीक आहे, तो पॉझिटिव्ह आपण याच्यात टाकणार. तर 2 पॉईंट आपले कव्हर झाले. पहिलं मी काय बोललो, पहिले आपण बघितलं की पहिला पॉईंट आपण कव्हर केला की व्हर्टिकल डिस्टन्स कसा फाइंड आउट करतात, होरिझॉन्टल डिस्टन्स फाइंड आउट कसा करतात, त्याचं एक्सप्रेशन तुम्हाला मी सांगितलं आहे. व्यवस्थित मन लावून फॉर्म्युला लिहून घ्या अगोदर. त्याच्यानंतर आता आपल्याला फाइंड आउट करायचं आहे रिड्यूस लेवल. तो रिड्यूस लेवल ऑफ स्टाफचे जे पॉईंट आहेत ते, जसं की या उदाहरणामध्ये स्टाफ कुठे ठेवला आहे आपण, ए वरती, स्टाफ ठेवला आपण बी वरती. तो समजा रिड्यूस लेवल मी आता एची काढतो. रिड्यूस लेवल ऑफ ए कसं फाइंड आउट करणार मी, रिड्यूस लेवल ऑफ ए इज इक्वल टू रिड्यूस लेवल ऑफ हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट प्लस ऑर मायनस VA. ए पॉईंटचं काढतात म्हणून VA मायनस नेहमी HA असा फॉर्म्युला तुम्हाला दिसायला भेटेल. आता तुम्ही म्हणणार की परत ही नवीन एक टर्म आली. तो रिड्यूस लेवल एची जर मला फाइंड आउट करायचं असेल तर मला रिड्यूस लेवल हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंटची माहीत पाहिजे. तर रिड्यूस लेवल हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंटची कशी काढतात मी तुम्हाला ते उदाहरणामध्ये सांगणारच आहे. पण तरी पण एक लक्षात राहू द्या, रिड्यूस लेवल ऑफ हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट जर तुम्हाला काढायचे असेल तर तुम्हाला हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट दिलं गेलं पाहिजे उदाहरणामध्ये. तो एक्झाम्पलमध्ये हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट द्यायला पाहिजे आणि एखाद्या पॉईंटची बेंचमार्क द्यायला पाहिजे. तर त्या दोघांची जर का आपण बेरीज केली तर आपल्याला रिड्यूस लेवल ऑफ हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट भेटून जाईल. ते एक्झाम्पल आल्यानंतर तुम्हाला समजून पण जाईल. इथं तुम्हाला नाही समजलं तरी चालेल. पुढे आहे VA. VAचा अर्थ काय झाला, तुम्ही वरती व्हर्टिकल डिस्टन्स जे फाइंड आउट केलं होतं चालू या पेजवरती व्हर्टिकल डिस्टन्स फाइंड आउट केलं ना आपण VA, तर तो VA आहे तो. मग आता प्रश्न काय पडतोय की रिड्यूस लेवल ऑफ हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंटची व्हॅल्यू तर आपण काढली समजा कसं तरी, नंतर VA हा प्लस आणि मायनस काय म्हणतोय लक्षात ठेवायचं. जर समजा एच्या पुढे जो अँगल आपल्याला दिला होता तो अँगल जर का प्लस असेल तर VAची व्हॅल्यू मी प्लस घेणार. एच्या समोर जो अँगल दिला होता त्याची व्हॅल्यू जर का निगेटिव्ह दिली असेल तर VAची व्हॅल्यू सुद्धा मी निगेटिव्हमध्ये टाकणार. ओके, तर या पद्धतीने आपण ते करणार. आणि याचे काय असतो बरं का, याचे म्हणजे मिडलची रिडिंग. जसे की तुम्हाला एच्या 3 रिडिंग दिलेल्या होत्या त्याच्यापैकी मधली जी रिडिंग असते त्याला बोलतो आपण HA. तर या पद्धतीने जर का तुम्ही याच्यात टाकलं तर तुम्हाला रिड्यूस लेवल ऑफ ए सुद्धा भेटून जाणार आहे. तर या 3 गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस केलेल्या आहेत. पुढच्या याच्यामध्ये जेव्हा आपण मी उदाहरण आणेल तेव्हा तुम्हाला जास्त आयडिया क्लिअर होईल. आपण त्याला सिस्टमॅटिकली सॉल्व्ह करण्याचा ट्राय करूया. थँक्यू.